नमस्कार मंडळी, सकाळची सुरुवात झाली मस्त स्ट्रॉंग कॉफीने. त्यानंतर नाश्त्यासाठी होते पोहे, कारण मी शिरा वगैरे काय खाऊ शकत नाही, म्हणजे खाते कधीतरी पण दररोज काय खाऊ शकत नाही, त्यासाठी पोहे बेस्ट आहेत माझ्यासाठी. नंतर टिफिनसाठी होते ढोबळी मिरची, वरण, डाळ, राई, चपाती, कारण आपले टिफिन घरातूनही जातात बाहेर, मी टिफिन प्रोव्हाइड करते. नंतर मला जायचं हॉस्पिटलला, आणि पायाला एवढे लागले तरी मला एका जागी बसवत नाही, आणि खरंच खूप अंगात मस्ती माझ्या, म्हणजे एवढं लागले माझ्या पायाला, हातालाही लागले. त्या दिवशी मी हाताला लागलेलं सांगितलं नाही घरी आणखीन कोणाला, आता कळेल नक्की. पण पायाला लागले, चोळून आले, हात आहे दोन्ही चोळून आले. पण गाडी चालवते, बाहेर बोंबलत फिरते, काम करते, माहिती उभं राहिले की पाय सुचतोय माझा, तरी मला एका जागी शांत बसत नाही. ऍक्च्युली शांत बसले की माझ्या जवळच्या लोकांना खूप जास्त टेन्शन येतं, म्हणजे मी चिडचिड करते, बडबड करते, भांडण करते, रागवते, ओरडते, हा ठीक आहे सगळी एकदम ओके ओके. पण मी जर थोडी शांत झाली की पुढच्या माणसांना हार्ट अटॅक यायचं बाकी राहतं, बाकी सगळं होतं त्यांना. आणि नंतर मला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण मी आजकाल पैसे कमवते हॉस्पिटलमध्ये आणि घालवतेही हॉस्पिटलमध्ये. माझ्या घरच्यांना म्हणजे ना साडेसाती लागल्यासारखी झाली माझ्या मागं. हॉस्पिटल माझ्या मागं जातच नाही, जवळच्या आजकाल म्हणायला लागल्यात, बाई तू एक बेड बुक करून ठेव तिथं, म्हणजे तुला काय झालं ना काय आम्ही तुला डायरेक्ट तिथं येऊन फेकतो, म्हणजे टेन्शनच नाही बेड बुक करायचं. नंतर आम्हाला काय होती पाणीपुरी, त्यासाठी बाहेर